नमस्कार, मी पूजा. आपण पाहत आहात जनशक्ती टीव्ही न्यूज 18. तर चला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी. उत्तर कार्याला ही दिली पर्यावरण संवर्धनाची दिशा. पर्यावरण प्रेमी शिक्षक नामदेव चौगुले यांचा समाजासाठी प्रेरणादायी उपक्रम. स्वर्गीय सौ अनसुया भाऊ पाटील यांच्या उत्तर कार्याच्या निमित्ताने एक अनोखा, प्रेरणादायी आणि समाजाला दिशा देणारा पर्यावरण संवर्धनाचा उपक्रम पार पडला. पर्यावरण प्रेमी शिक्षक नामदेव चौगुले यांनी धार्मिक विधींना पर्यावरणपूरक वळण देत समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे. भूमी वात्सल्य फाउंडेशनच्या वतीने आयोजित या उपक्रमाचे सर्व स्तरातून मोठ्या प्रमाणात कौतुक होत आहे. पारंपरिक पद्धतीने नदीत रक्षा विसर्जन करण्याऐवजी यावेळी शेताच्या बांधावर मोहगणी, उंबर, कांचन, पिंपळ आणि करंज यासारख्या 10 ते 11 फूट उंच वृक्षांची लागवड करण्यात आली. विशेष म्हणजे या वृक्षांच्या मुळाशी रक्षा अस्थी विसर्जित करून मृत्यूनंतरही निसर्गासाठी योगदान हा अत्यंत संवेदनशील आणि समाज प्रबोधनाचा संदेश देण्यात आला. उत्तर कार्याच्या कार्यक्रमात उपस्थित नातेवाईक, मित्रपरिवार आणि ग्रामस्थांना गुलाब व जास्वंदाची रोपे तसेच करू पर्यावरणाचे रक्षण हे पर्यावरण जनजागृतीपर पुस्तक भेट देण्यात आले. धार्मिक कार्यक्रमातून पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्याच्या या अभिनव संकल्पनेमुळे उपस्थितांमध्ये विशेष उत्साहाचं वातावरण पाहायला मिळाले. यावेळी शाहू शिक्षक आघाडी प्रमुख सुनील पाटील यांनी नामदेव चौगुले यांच्या कार्याचे विशेष कौतुक करताना सांगितले की आजच्या काळात धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमातून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणे काळाची गरज आहे. नामदेव चौगुले यांनी उत्तर कार्यालाही समाज प्रबोधनाचे माध्यम बनवत पर्यावरण संरक्षणाची नवी दिशा समाजासमोर ठेवली आहे. वृक्ष लागवड, रोप भेट आणि पर्यावरण विषयक पुस्तक वाटप हा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी ठरणार आहे. या कार्यक्रमास बाबूराव पाटील, सुधीर पाटील, विटू पाटील, बाजीराव पाटील, राजाराम पाटील, चंद्रकांत पाटील, दत्तात्रय पाटील, सचिन पाटील, अवधूत हवालदार, कृष्णा पाटील, धर्मराज हळदकर, संजय माळी, रुक्मिणी चौगुले, खंडू फेगडे, मीरा फेगडे, सुकुमार चौगुले, सुमन पाटील, सोनल पाटील, लता पवार, रखमाबाई चौगुले आणि अंजली पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. मोहगणी, पिंपळ, उंबर आणि करंज यासारख्या वृक्षांच्या लागवडीमुळे भविष्यात परिसरात हरितपट्टा निर्माण होणार असून पर्यावरण संवर्धनालाही मोठी चालना मिळणार आहे. श्रद्धांजलीसोबत पर्यावरण रक्षणाचा संदेश देणारा हा अभिनव उपक्रम सध्या परिसरात चर्चेचा विषय ठरत असून नामदेव चौगुले यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. जनशक्ती टीव्ही न्यूज 18 साठी मुख्य संपादक संतोष मातीवडर. श्रीमती अनुसया भाऊ पाटील यांच्या दुःखद निधनानंतर आज त्यांचा 12व्याचा कार्यक्रम होत आहे आणि या 12व्याच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने खरं तर एक विधायक उपक्रम घेऊन या ठिकाणी आमचे सहकारी मित्र आदरणीय नामदेवराव चौगुले सर एक अतिशय गरजेचं आता जगाच्या दृष्टीने सर्वात मोठी समस्या आहे प्लास्टिक मुक्ती आणि या प्लास्टिक मुक्तीच्या संदर्भानं हे जे पुस्तक आहे जीवन संरक्षण ते या पुस्तकाचं वाटप त्याचबरोबर पर्यावरणाचा ऱ्हास प्रचंड मोठ्या प्रमाणावर होत आहे आणि तो कमी व्हावा. आत्ताच बघितलं वातावरण तर सकाळी 9:30च्या दरम्यान आपल्याला फॅन लावावं लागतं आहे. खरं तर हे निसर्गाचा असमतोल आहे आणि हा निसर्गाचा समतोल राखण्यासाठी नामदेवरावांची वृक्ष चळवळ ही अतिशय महत्त्वाची आहे आणि हे जी चळवळ आहे ती वाढवण्याच्या दृष्टीने या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक नातेवाईकांना या ठिकाणी गुलाबाचं झाड आणि एक प्लास्टिक मुक्तीचं पुस्तक या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं प्रदान करत आहेत. तर या अनुसया आजींना या निमित्तानं आपल्या सर्वांच्या वतीनं भावपूर्ण अशी श्रद्धांजली वाहतो. स्वर्गीय श्रीमती अनुसया भाऊ पाटील ज्यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये स्वतः जीवन जगत असताना आपल्या बहिणीच्या सहकार्यानं 3 मुलांचं अतिशय चांगल्या प्रकारे जीवन सुखदायी करण्याचं काम केलं आणि त्यांचा मृत्यू हा एका मंदिरामध्ये त्याला देवाज्ञा होणं आणि त्यानंतर आम्ही देखील विचार केला की ज्याने संपूर्ण आयुष्य त्यांचं कष्टमय आहे तर त्यांच्या आयुष्याच्या शेवटी त्यांचं जे उत्तर कार्य होईल
तर तिसऱ्या दिवशी सर आम्ही त्यांची रक्षा देखील शेतामध्ये नेऊन ठेवली आहे की जर 5 जरी झाडं आपण जीवन ठेवली तरी देखील अनुसूया पाटील यांची कायमस्वरूपी आठवण सर्वांसाठी राहील. आणि ज्या सयाजी शिंदे सरांनी झाडं हीच आमच्यासाठी खरी हिरो आहे या उक्तीप्रमाणे गेली 25 वर्ष आम्ही काम करत असताना हा घरातलाच कार्यक्रम असल्यामुळं प्रत्येकाच्या हातामध्ये करू पर्यावरणाचं रक्षण आणि प्लास्टिकचं आक्रमण हे जीवनराव साळुंखेंनी लिहिलेलं जे पुस्तक आहे ही एक चळवळ आहे. आणि ह्या चळवळीमध्ये लोकांचा जितका सहभाग होईल त्या दृष्टीनं ती जनजागृती व्हावी यासाठी त्या पुस्तकाचं वाटप किंवा वृक्ष चळवळ मोठ्या प्रमाणामध्ये व्हावी यासाठी त्यांचं एक प्रतीक म्हणून जास्वंद आणि गुलाब यांच्या रोपांचं वितरण करून खऱ्या अर्थानं ही माणसं जरी आज आम्हाला सोडून गेली असली तरी देखील त्यांच्या आठवणी ज्या आहेत त्या आठवणी कायमस्वरूपी आपल्या सगळ्यांच्या स्मरणात राहतील. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. आणि यानंतरच्या काळामध्ये आम्ही सर्वांनीच आपल्या घरातील व्यक्ती मृत्यू पावली म्हणजे एखाद्याचा वाढदिवस वगैरे असेल, लग्नाचा वाढदिवस असेल तर अशा वेळी जर आपण पुस्तकांचं वाटप आणि जर अशा प्रकारे वृक्षांचं वाटप करून वृक्षारोपण जर केलं तर निश्चितपणानं या पर्यावरणाचा होणारा ऱ्हास थांबेल. आणि ही जनजागृती करण्यासाठी आम्ही सर्वांनी कटिबद्ध राहूया. पुन्हा एकदा श्रीमती स्वर्गीय अनुसूया भाऊ पाटील यांना आपल्या सर्वांच्या वतीनं मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. धन्यवाद. ताज्या घडामोडींचे वेगवान अपडेट्स मिळवण्यासाठी जनशक्ती TV न्यूज 18 ला आता सबस्क्राईब करा आणि रहा एक पाऊल पुढे.